शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो आज आहे 18 सप्टेंबर 2025 आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत. कापूस बाजारभावामध्ये आपल्याला आज काही प्रमाणामध्ये तेजी पाहायला मिळाली. सगळ्या राज्यांमध्ये दर वाढलेले आहेत, परंतु जसं जसं कापूस आणखी निघायला सुरू होईल तशा तशा पद्धतीने आपल्याला काही प्रमाणामध्ये तेजी काही प्रमाणामध्ये मंदी जाणवू शकते. ज्या शेतकऱ्यांना सरकी खरेदी करायची आहे, म्हणजे ज्यांच्याकडं पशुधन आहे, अशा शेतकऱ्यांना सरकी लागत असते. तर मित्रांनो तुम्हाला जर सरकीचा भाव अपडेट पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की अशा वेळी मी तुम्हाला सांगावं की ज्यावेळी सरकीचा भाव उतरलेला आहे, तर मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा मी तुम्हाला सांगणारच आहे की सरकीचा भाव जो आहे हा कोणत्या पिरियडमध्ये कमी होतो, त्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगेल की सरकीचा भाव उतरलेला आहे, त्यावेळेस तुम्ही सरकी भरून घेऊ शकता. तर तुम्हाला जर कापूस अपडेट रोज पाहिजे असेल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि शेजारीच असलेलं नोटिफिकेशन बेल त्याला सुद्धा ऑन करा. त्याशिवाय तुम्हाला रोज अपडेट मिळणार नाही. त्यामुळे आणि चॅनलसुद्धा रोज पाहत चला, म्हणजे तुम्हाला रोजचा भाव रोज समजला जाईल. तर आज आपण पाहतोय 18 सप्टेंबर 2025चे कापूस बाजारभाव काय आहेत जाणून घेऊयात. कालच्या दिवशी आपल्याला बाजारभाव पाहायला मिळाले, परंतु बाजारभाव थोडेसे कमी होते. आज बाजारभाव गठनमध्ये वाढलेले आहेत. तर 29 च्या गठनमध्ये आज 200 रुपयांनी वाढ झाली आहे. कालचं मार्केट जे होतं हे 54,600 रुपये होतं. आजचं मार्केट आहे 54,800 रुपये. गठन ज्यावेळेस साधारण 200 रुपयांनी वाढतं त्यावेळेस कापूस बाजारभावामध्ये लोकलमध्ये 100 रुपये तरी वाढतात आणि जिनिंगमध्ये 200 रुपये सुद्धा वाढतात. कापसाप्रमाणे रेट हा वाढतो. तर सर्वसाधारण रेट जो आहे हा 7,400 रुपयापासून 8,000 रुपयापर्यंत दर आहे. म्हणजे आपण एक पकडून चालू आहेत की साधारण रेट जो आहे हा 7,400 आहे. आता काही शेतकऱ्यांना रेट कमी मिळतो, 6,500, 6,600, 6,700 असं काय. तर मित्रांनो थोडक्यात समजून घ्या. ज्या वेळेस सुरुवातीला कापूस निघायला लागतो तर जे लोकल व्यापारी आहेत हे लोकल व्यापारी कोणावर चालतात, तर जे मध्यस्थी व्यापारी असतात त्यांच्यासोबत. तर त्यांच्यासोबत चालत असताना ते काय करतात, मॉइश्चर पाहतात. मॉइश्चर ओलीसरकी यामुळं काय करतात, तो जो सगळ्यात डल रेट आहे तो आपल्याला देतात आणि यामुळं काय होतं तर आपल्या कापसाचं थोडक्यात नुकसानच होतं, कारण पूर्ण रेट आपल्याला मिळत नाही. परंतु तुमचा खरोखर जर कापूस ओला असेल, सरकी ओली असेल, तर लक्षात घ्या तुम्हाला 65 जरी तो पडत असेल तरी तो काही 75 पेक्षा कमी नाहीये. त्यामुळं ओला जर कापूस असेल आणि ओल्या कापसाचा रेट तुम्हाला मिळत असेल तर निश्चिंत राहा, तो सुद्धा तुम्हाला फायद्याचा आहे. तर सर्वसाधारण रेट 7,400 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल दर आपल्याला इथं पाहायला मिळेल. 54,800 रुपये जो आहे हा गठनचा रेट आहे. डोक्यात कन्फ्युजन करू नका, कारण बरेच शेतकरी म्हणत असतील की 54,800 रुपये एवढा कुठं दर असतो का. हा दर गठनचा आहे. गठन 170 किलोचं असतं. 170 किलो भागिले 54,800 भागिले 170 जर केलं तर साधारणतः 30-35 रुपयापर्यंत दर येतो. म्हणजे 30-35 रुपये प्रमाणे दर आहे का, नाही. कारण गठनमधून सरकी बाजूला पडते, त्या सरकीतून परत पेंड बाजूला पडते आणि तेल बाजूला पडतं, म्हणून यांचा रेशिओ जो आहे हा वेगळा असतो. हा जो रेट आहे हा वरचा गठनचा रेट आहे, हे समजून घ्या. 30 मध्ये काय झालंय तर 30 मध्ये सुद्धा आज जवळजवळ 300-400 रुपयांची वाढ झाली. 55,500 रुपयाचं मार्केट झालंय आणि ते मार्केट सुद्धा आज 8,000 रुपये ते 8,600 रुपयेपर्यंत झालेलं आहे. आता इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती, तर मध्य प्रदेशमध्ये, पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये या तीनही राज्यांमध्ये 200-200 रुपयांची वाढ झाली आहे. गुजरातमध्ये सुद्धा 200 रुपयांची वाढ झाली आहे. 55,500चं मार्केट 55,700 रुपये झाले. राजस्थानमध्ये सुद्धा 200 रुपयांची वाढ झाली आहे. 54,500चं मार्केट 54,700 रुपये झालंय. पण तेलंगणा, ओडिशा आणि कर्नाटका या 3 राज्यांमध्ये फक्त 100 रुपयांची वाढ झाली. 53,500चं मार्केट 53,600 झालंय. एकंदरीत जर पाहिलं तर प्रत्येक राज्यामध्ये 200-200 रुपयांची गठनमध्ये वाढ झाली आहे. गठनमध्ये वाढ झाली आहे म्हणजे थोडक्यात कापसामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. परंतु ही वाढ सगळ्या शेतकऱ्यांना मिळत नाही, हे समजून घ्या. कारण सांगितल्याप्रमाणे मार्केटचे रेट वेगळे, जिनिंगचे रेट वेगळे, लोकल मार्केटचे रेट वेगळे. यामुळं काय होतं तर कुठंतरी मिसमॅच हा रेट तुम्हाला झालेला मिळू शकतो, पाहायला मिळू शकतो. परंतु रेट जो आहे हा तफावत फार काही होत नाही. साधारण कमीत कमी रेट जो आहे हा 6,500 असू शकतो, परंतु तो पुढं जसं जशी आवक वाढेल तसा तसा तो रेट व्यापारी वाढवतील. बाकी रेग्युलर रेट जो आहे हा 7,400 पासून 8,000 पर्यंत आहे. तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.